हॅलो गाईज, मी भाग्यश्री जाधव तुमचं स्वागत करते आपल्या डेली ब्लॉगमध्ये. रात्री आणलेला भाजीपाला इथं मम्मीने चाललं होतं साफ करून फ्रीजमध्ये ठेवायचा आणि मॅडम लागल्या होत्या तिला मदत करायला. मदत कसली, जास्तीतच काम वाढवून ठेवत होत्या. आणि आज सकाळी ना लवकरच आवरलं होतं, कारण माझ्या चुलत्यांचं तिसरं श्राद्ध होतं. त्याच्यामुळे नाही तसा मंडप घातला होता. आणि आज माझ्या मम्मीने मला नावडतं काम दिलं होतं, ते म्हणजे लोणी हलवायचं. आणि म्हटलं ठीक आहे करूया, कारण तेवढाच हाताचा व्यायाम होईल ना. तसं रवीने हलवायचं ना तर हाताचा व्यायाम छान होतो बरं का. आणि बऱ्याच बायका काय करतात, टाईम लागतो म्हणून ना मिक्सरवरतीच हलवून घेतात. पण जी चव ह्या लोण्याला येते ना ती चव अजिबात मिक्सरच्या लोण्याला येत नाही. आणि असं लोणी काढलं ना की ताकसुद्धा छान वाटतं प्यायला. आणि नंतर ना मी अशी छानशी साडी वेअर केली होती. रोज तर काय जमत नाही साडी वेअर करायला, कारण नित्याला सांभाळून सारे घराची कामं करणं मला तर काय जमत नाही. त्याच्यामुळे रोज अशी काय साडी वेअर करणं, जसं कार्यक्रम असेल ना तर मी साडी घालते. आणि आज कार्यक्रम असल्यामुळे अशी साडी वेअर केली होती. आणि कार्यक्रमच्या निमित्ताने का होईना पाहुण्यापर्यंतची तर गाठ होते, तशी तर काय होत नाही. आणि पाहुणे तर काय रोज घरी येत नाहीत, त्याच्यामुळे गाठी भेटी अशा कार्यक्रमातच होतात. मग तो कार्यक्रम सुखाचा असू दे किंवा दुःखाचा असू दे. मस्त असं दुपारी जेवण वगैरे केले आणि नंतर घरी आमच्या छोटंसं पिल्लू आलं होतं. आणि तिला बघून नित्याचं तर असं झालं होतं की मम्माने कोणाला घेतलंय मला सोडून. आणि त्या बाळाच्या हातात काय दिलं ना तर त्या मॅडमचं सगळं तिच्या हातूनच घ्यायचं चाललं होतं. त्या दिवशी मला तर काय जास्तीचं शूट करणं जमलंच नाही. नंतर दुसऱ्या दिवशी ना रोजचंच रुटीन चालू होतं. सकाळी मस्त असा चहा आणि नाश्ता केला आणि त्या आला होता तिचा मामा. हो, छोटा असला तरी तो तिचा मामाच होता. आणि आज संडे असल्यामुळे ना मुलांचं चाललं होतं मठामध्ये खेळायचं. आणि त्यांना खेळताना बघून ना मला माझ्याच लहानपणीची आठवण झाली. आम्ही सुद्धा रविवार असला ना की असंच दिवसभर त्या मठात खेळायचो. तसे लहानपणाचे दिवस ना खूप छान असतात बरं का, कशाचं टेन्शन नाही काय नाही. पण काय म्हणतात ना, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. परत असं लहानपण काही येत नाही. प्रत्येकाला वाटतं की आपलं लहानपण परत मिळावं, पण तसं तर काय होत नाही असं. आणि माझा लाडोबा तर काय गावाकडे आल्यापासून एका जागी काय स्थिर बसतच नाही. तिचं पण चाललं होतं त्यांच्यासोबत खेळायचं. नंतर घरी आल्यावर या मावळ भाच्यांच्या चालल्या होत्या गप्पा.